माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आक्रमक। काल अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर झालेल्या रामराजे नाईक निंबाळकर व मोहिते पाटील यांच्या बैठकीनंतर माढा लोकसभेचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर आक्रमक झाले असून त्यांनी आज आमदार संजय मामा शिंदे यांच्या फार्म हाऊसवर महायुतीच्या आमदारांची व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली। मोहिते पाटलांना शह देण्यासाठी खासदार निंबाळकर गटही आक्रमक झाला आहे। मोहिते पाटील व निंबाळकर गटाकडून आपले जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे। रणजितसिंह निंबाळकर यांच्या उमेदवारी जाहीर झाल्यापासून माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या घडामोडी घडत आहेत। काल मोहिते पाटील यांनी आपली नाराजी भारतीय जनता पार्टीचे नेते गिरीश महाजन यांच्यासमोर मांडली व जोरदार शक्ती प्रदर्शन केले। त्यावर खासदार निंबाळकर यांनी आज महायुतीतील आमदारांची व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला महायुतीतील 6 पैकी 5 आमदार उपस्थित होते। यामध्ये मानखटावचे आमदार जयकुमार गोरे, माळशिरसचे आमदार राम सातपुते, माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे, करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे, सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील याशिवाय पदाधिकारी उपस्थित होते। मोहिते पाटील व निंबाळकर आक्रमक झाल्यानंतर माढा मतदारसंघात नक्की काय होणार, मोहिते पाटील काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। माणदेश माझा दहिवडी। भारतीय जनता पार्टीमध्ये निवडणुकीला इच्छुक असणं हा त्या ठिकाणी वेगळा भाग आहे, परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा की पार्लमेंटरी बोर्डने आणि केंद्रीय नेतृत्वाने उमेदवारी डिक्लेअर केली त्यानंतर आमच्या इच्छेला त्या ठिकाणी काही किंमत राहत नाही। आमची इच्छा जी पार्टीची जी इच्छा आहे तीच आमची इच्छा असते आणि आम्हाला माढा लोकसभेमध्ये उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा माढा लोकसभेमध्ये नरेंद्रजी मोदी उमेदवार आहेत। माढा लोकसभेचं चिन्ह कमळ आहे आणि कमळ हाच आमचा उमेदवार आहे। त्यामुळे निश्चित मला विश्वास आहे की माढा लोकसभा पुन्हा एकदा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला कौल देईल आणि भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी आपकी बार 400 पार जे म्हणतो त्या 400 मध्ये माढ्याचा खासदार 100% भारतीय जनता पार्टीचा असेल। या ठिकाणी उमेदवार नरेंद्रजी मोदी आहेत, उमेदवार त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आहे आणि कमळ हाच उमेदवार आहे हे मानून माळशिरस तालुका पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला साथ देईल। बाकी वरिष्ठ नेते देवेंद्रजी, माननीय नरेंद्रजी मोदी, अमित शाह, JP नड्डाजी या ठिकाणी आमचे नेते आदरणीय दादांशी चर्चा करतील आणि निश्चित मला विश्वास आहे की हा तालुका भारतीय जनता पार्टीच्या सोबत राहील। परवडेल न परवड असं आपण बोलून चालणार नाही, परंतु मोहिते पाटील आता भाजपची शिस्त राखतील असा मला आशावाद आहे। गाठी चालत राहणार आहेत। मोहिते पाटील सध्या आता उमेदवारी मिळाली नाही, नाराज आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घेणार, त्यांना अजूनही काय वेगळं संधी देता येते ह्याची चर्चा होऊ शकते, तशी झाली बी असेल। बापू निंबाळकरांच्या नावाला विरोध होता तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली। निंबाळकरांच्या नावाला विरोधच नव्हता, फक्त काही एका 2 विरोध समजू नका। ही भारतीय जनता पार्टी आहे, त्यांनी संपूर्ण 6 तालुक्याचा सर्वे केलेला आहे आणि त्या सर्वेनुसार आणि कामानुसार मेरिटनुसार निंबाळकरांना उमेदवारी मिळालेली असावी असं मला वाटतं। आमची शिवसेना त्यांच्या पाठीशी। बैठक तातडीनं त्यांची झाली म्हणून आमची होती अशातला काय भाग नाही। ही बैठक 4 दिवसापूर्वी ठरलेली होती। काल मोहिते पाटलांच्या बंगल्यावर बैठक झाली। ते इच्छुक होते उमेदवारीसाठी आणि उमेदवारी मिळाली नाही, त्यानंतर ते पक्षश्रेष्ठीकर अजून काय त्यांच्यासाठी वेगळी मागणी करू शकतात, त्यासाठी ते एकत्र बसले असतील। आजच्या बैठकीला माढा लोकसभेतील किती आमदार उपस्थित राहतील? आजच्या बैठकीला माढा लोकसभा मतदारसंघातील 4 आमदार उपस्थित राहतील। नाराजी उमेदवारी एखादी जाहीर झाल्यानंतर इच्छुक गट असतो तो नाराज होतच असतो, पण हळूहळू ही नाराजी संपत असते आणि सर्वजण मिळून कामाला लागतात। शरद पवार डाव साधतील का ह्याच्यामध्ये? ही जी नाराजी आहेत शरद पवारांना डाव साधायला संधी मिळते का? पवार साहेब यात डाव साधतील न साधतील हे मला माहीत नाही, पण पवार साहेबांच्या नादाला ह्यात 7 तालुक्यात आता कोणच लागेल मला वाटत नाही। पक्षाच्या नेहमी वेगवेगळ्या पद्धतीचं कार्यकर्त्यांची मतं, जनभावना ही सर्वेच्या माध्यमातून पक्ष लक्षात घेत असतो। पक्ष विधानसभा सदस्यांना पक्षाचे विचार नसते, कारण लोकसभा सदस्य हा एका तालुक्याचा नसतो। हा माझा 6 तालुक्याचा मतदारसंघ, 21 लाख लोकांचं मतदान याला आहे। त्यामुळे हे ग्रामपंचायतीसारखं एका तालुक्यामध्ये किंवा बघून चालत नाही। 6 तालुक्याची भावना
एकत्रित विचार करून पक्ष त्याची भूमिका ठरवत असतो. विकास कामाच्या बाबतीत पक्षाने आणि पक्षाच्या नेत्यांनी माझं कौतुक केलेलं आहे. मी त्याबद्दल त्यांचा आभारी आहे. किंबहुना महाराष्ट्रामधल्या जे काही चांगले काम झालेले मतदारसंघ, देशामधले काही चांगले काम मतदारसंघ झालेले असतील ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम झाले, त्यापैकी एक माढा मतदारसंघ आहे. माढा मतदारसंघामधले जनतेचा पाठिंबा हा भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभं राहिला आणि पक्षाने तेच बघून मला पुन्हा संधी दिलेली आहे. नेत्यांची भूमिका नसते आणि नेत्यांची भूमिका ही पक्षाची भूमिका नसते. नेहमी पक्ष कार्यकर्ते त्यांची भूमिका मांडतील. कार्यकर्त्याची भूमिका आपल्या नेत्याला संधी मिळावी ही निश्चितपणे असते. मोहिते पाटलांचं वर्षानुवर्ष तिथं केलेलं काम आहे, त्याबद्दल त्यांच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा असते की बाबा आपल्या नेत्याला संधी मिळाली आणि ती नाराजी कुठंतरी उमटून येते. अशा प्रकारचे थोडेफार नाराजी असतील, पण मोहिते पाटील कुटुंब विशेष करून मला आता कुटुंबाचं नेतृत्व करणारे नेते आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेब या बाबतीत पक्षाच्या पातळीवर त्यांना असणारी किंमत आणि बाकी सगळ्या गोष्टीचा विचार केला असता ते योग्य भूमिका घेतील आणि लवकरात लवकर महायुतीच्या प्रचाराच्या कामाला लागतील असं मला वाटतं. कुठल्याही कार्यकर्त्याची नाराजी पक्षाला परवडत नसते. शेवटी कार्यकर्ता हा चिखला मातीचा म्हणत नाही की मला आज 500 कार्यकर्ते लागणार आहेत आणि मी चिखल घेतला आणि थापून चिखलाचा गोळा करून कार्यकर्ते तयार केला. कार्यकर्ता हा हाडामासाचा विचाराचा कार्यकर्ता तयार होतो. निवडणूक ही पक्षाची परीक्षा असते आणि या काळात कुठल्याही कार्यकर्त्याची नाराजी परवडत नाही. मोहिते पाटील त्या भागामधील त्यात एक प्रभावी नेते आहेत आणि निश्चितपणे त्यांची नाराजी काढण्यासाठीचं त्यांचं हे वक्तव्य आहे. भारतीय जनता पार्टी ही नेहमी तळागाळामध्ये जाऊन लोकांच्या भावनांचा विचार करून, सर्वे करून, कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन लोकभावनेतून निर्णय घेत असते आणि विचार करताना पक्ष विचार करतो की 80% लोकमत कोणाच्या बाजूने आहे तर त्याला ते निवडणुकीला संधी देते असं माझं मत आहे. आणि राहिलेल्या 10-20% लोकांची नाराजी कुठल्याही जिल्ह्यात गेली तर होत असते, पण पक्षाचे नेते त्यांचं मनधरणी करून त्यांना मेन प्रभावात नेहमीच आणत असतात. हे आपल्या माढा मतदारसंघात घडलं नाही, सगळीकडे कित्येक अनेक उमेदवार असतात त्यांच्या नाराजी होत असतात आणि घरून पण पक्ष बघताना त्या मतदारसंघामधले 80% लोक 80% लोकप्रतिनिधी कोणाच्या बरोबर आहेत याचा विचार करून हे शरद पवारांनी आणि त्यांच्या काही ठराविक लोकांनी केलेलं हे षडयंत्र की त्यांचे फोटो वापरून तुतारीक आणि पवारसाहेबांचे फोटो एकत्र केले. मोहिते पाटीलला या कुटुंबियांवर पक्षाने पण खूप प्रेम केलेलं आहे आणि निश्चितपणे विधान परिषदेची संधी देऊन याचबरोबर मतदारसंघातले अनेक कामं करून मोहिते पाटलांना पक्षाने सहकार्य केले. मोहिते पाटलांचं सुद्धा पक्षावर निश्चितपणे प्रेम आहे. उमेदवारामुळे नाराजी असू शकते पण पक्षावर त्यांची नाराजी नाही. निश्चितपणे ते अशी कुठली चुकीची गोष्ट त्यांच्या राजकीय आयुष्यासाठी अडचणीची ठरणारी अशी कुठली गोष्ट ते करणार नाहीत. हे जे काय मीडियावर सोशल मीडियावर चालवतात हे मोहिते पाटलांचे शत्रू असावेत असं माझं व्यक्तिगत मत आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून माझी अपेक्षा प्रत्येकाने पक्ष बरोबर यावं आणि आपण एकत्रितरित्या या मतदारसंघाचा विकास करावा अशी अपेक्षा असणार आहे आणि अशीच अपेक्षा माझी सगळ्या नेत्यांकडून आहे. आता या व्यतिरिक्त प्रत्येकाचे व्यक्तिगत मतं मतदारसंघातील संघर्ष वेगळे असतात. पक्षाचे नेते त्यांच्याशी चर्चा करतील आणि मला वाटतं ते योग्य निर्णय घेतील.